अत्यंत हुशार असे वकील आहेत ते. राजकारणामध्ये देखील त्यांनी आता सक्रिय सहभाग त्यांचा आपल्याला दिसतो. अशा हुशार व्यक्तिमत्वाशी खरं तर आज आपण परिचित होणार आहोत. आपल्यासोबत अनिकेत निकम आहेत. एक लेगसी आहे त्यांच्याकडे. उज्ज्वल निकम यांचे सुपुत्र आहेत, स्वतः निष्णात लॉयर आहेत आणि आता सक्रिय राजकारणामध्ये आपल्याला ते दिसत आहेत. तर खूप खूप स्वागत आपलं कॉफीमध्ये. धन्यवाद अनिकेतजी. धन्यवाद. अनिकेतजी, मला ना नेहमी एक क्युरिओसिटी राहते की उज्ज्वल निकमजी यांची एवढी मोठी लेगसी आहे, सरकारी वकील, पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून मला असं वाटतं ते देशात नाही तर परदेशात देखील प्रचंड पॉप्युलर आहेत. असं असताना त्यांचे आपण सुपुत्र आहात आणि आपण डिफेन्स लॉयर आहात, असं कसं बरं? खरं म्हणजे वृषालीजी, मी तुम्हाला सांगतो, मी 12वी पर्यंत जळगावला होतो शिकायला आणि 12वीत तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं एकतर मॅथ्स किंवा बायोलॉजी. आणि माझं मॅथ्स प्रचंड वीक असल्या कारणाने मी बायोलॉजी सब्जेक्ट घेतला होता, कारण वडिलांची अशी इच्छा होती मी डॉक्टर व्हावं. बरं. आणि माझी इच्छा होती की मी वकीलच व्हावं. परंतु वडिलांना डॉक्टर मी व्हावं असं वाटत होतं, कारण वडिलांच्या आईला म्हणजे माझ्या आजींना असं वाटायचं की वडिलांनी डॉक्टर व्हावं. पण मग मी बायोलॉजी सिलेक्ट केलं. मी वडिलांना ते सांगितलं नाही की मला वकील व्हायचं आहे, मी फक्त सिलेक्ट केलं होतं बायोलॉजीचं. मी त्यांना सांगितलं होतं की मी करेल, काळजी करू नका. मग मला 12वीत 92% मार्क मिळाले. वा वा. आणि मग मी GLCचा गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचा फॉर्म गुपचूप जाऊन भरून आलो. आणि मग फॉर्म भरल्यानंतर मी पहिल्याच यादीत माझं नाव आलं. मी वडिलांना सांगितलं मला वकीलच व्हायचं आहे आणि तिथून माझी सुरुवात झाली. मग मी मुंबईत वकिलीचं शिक्षण घेत होतो आणि 5 वर्ष लॉ पूर्ण केल्यानंतर माझ्या पुढे प्रश्न असा होता की आता कुठे प्रॅक्टिस करावं, दिवाणी का फौजदारी, सिव्हिल का क्रिमिनल. स्वाभाविकपणे मी वडिलांना लहानपणापासून बघत आलेलो आहे, फौजदारी खटले ते चालवत आहेत, त्यामुळे मी देखील ठरवलं की फौजदारी वकील व्हायचं. मला अजूनही आठवतं, मी वडिलांना म्हटलं की मला वकिली करायचं आहे, फौजदारी क्षेत्रात करायचं आणि डिफेन्स लॉयर व्हायचं आहे. म्हणजे वडील आयुष्यभर ज्यांच्या विरोधात आरोपपत्र सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात त्यांची बाजू मांडायची मला आवश्यकता वाटेल उच्च न्यायालयात डिफेन्स लॉयर म्हणून, अशा स्वरूपाचं ते कामकाज असेल, म्हणजे मी ज्यांच्या विरोधात आरोप केले जातात त्यांची मी बाजू मांडणार. तर वडिलांनी विचारलं नक्की आहे का तुझं? तर मला माहित होतं की वडिलांना पटवणं सोपं नाहीये. तर मी थोडंसं 2 दिवस 3 दिवस रिसर्च केला की काय सांगावं. आणि घरात मी होतो, वडील होते, मोठे काका आमचे जळगावला होते, आमची जॉईंट फॅमिली आहे तिकडे, आम्ही बसलो होतो. मग मी काय केलं, मग मी वडिलांनी जेव्हा मला विचारलं अनिकेत नक्की आहे का तुझं डिफेन्स लॉयर, कारण मी आजीवन आरोपीच्या विरुद्ध खटले चालवलेत, तू त्यांच्या वतीने वकीलपत्र घेशील ज्यांच्या विरोधात आरोप केले जातात, तुझं काय म्हणणं आहे? मग मी त्यांना एक कुठेतरी मी वाचलं होतं जे मी तुम्हाला सांगतो. खुदा की मोहब्बत को फना कौन करेगा, खुदा की मोहब्बत को फना कौन करेगा, सभी बंदे नेक हो तो गुनाह कौन करेगा, और कोई बेगुनाह अगर फंस जाए कानून के शिकंजे में, और कोई बेगुनाह फंस जाए कानून के शिकंजे में, तो उस बेगुनाह की पैरवी एक वकील ही करेगा. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की मी अशा लोकांची वकिली करेल ज्यांच्या विरुद्ध खोटे आरोप केले जातात, ज्यांना जाणून बुजून फसवलं जातं आणि ज्यांच्या विरुद्ध पुरावे सिद्ध होत नसतील, अशा लोकांचं वकीलपत्र मी स्वीकारेल आणि अशा लोकांचीच मी वकिली करेल, असं मी तेव्हा त्यांना शब्द दिला होता. आणि त्या पद्धतीने मी मुंबई उच्च न्यायालयात मला जे वाटतं की ज्या लोकांवर चुकीचे आरोप केलेले आहेत किंवा जे आरोप सिद्ध होऊ शकत नाही, अशा लोकांचं मी तिथे बाजू मांडत असतो.